नमस्कार. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सो त्याच उपवासानिमित्त आज आपण बघूयात एकदम मऊसूत अशी साबुदाणा खिचडी. सो त्यासाठी एक कॉमन इन्ग्रेडियंट लागणार आहे आपल्याला सगळ्या साबुदाणा रेसिपीसाठी किंवा उपवासाच्या रेसिपीसाठी, ते म्हणजे मिरचीचं पेस्ट. सो असं मी मिरची आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं आहे. कढईमध्ये घातलेलं तेल, त्यात आपण घालूया थोडंसं जिरं आणि जे मिक्सरमधनं वाटण केलं आहे आपण मिरचीचं ते. त्यानंतर इथे मी उकळलेला बटाटा घालते आहे. सो मी 2 मध्यम आकाराचे बटाटे काप करून असं तेलात घातलेले. त्यानंतर आपण ह्यात घालूया मीठ आणि हे व्यवस्थित 2 मिनटं तेलात भाजू द्यायचं आहे. त्यानंतर त्यात घालूयात आपण भिजवलेला साबुदाणा. सो इथे मी असा बारीक साबुदाणा यूज केला आहे, जो इन्स्टंट आपण यूज करू शकतो. एक अर्धा तास जरी भिजत घातला तरी हा लगेचच भिजतो. सो हे सगळं मी घालून त्याला एकदम व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. 2 मिनटं आपल्याला साबुदाणासुद्धा तेलात असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्यात घालायचं आहे शेंगदाण्याचं जाडसर कूट. सो इथे मी शेंगदाण्याचं 2 चमचे कूटसुद्धा घालून घेतलेलं आहे. आणि आता कूट घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. सो इथे बघू शकता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर एकदम त्याचा कलर चेंज झाला. 2 मिनटं त्यावर प्लेट ठेवायचं आहे. साबुदाणा शिजला की नाही म्हणजे त्याची ट्रान्सपरन्सी. सो इथे सगळा साबुदाणा एकदम इव्हनली शिजलेला आहे. त्यात घालूया हिरवीगार कोथिंबीर आणि आपली मऊसूत खिचडी खायसाठी तयार आहे. सो अशी तुम्ही खिचडी करा, खूप टेस्टी लागते. आणि या फराळाला सगळेच थँक्यू.